जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधू आणि भगिनींनो, काल आपण एक व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंध बघितले. तर रामदास स्वामी हे मूळचे जामचे. आजही त्यांच्या जाम या गावामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये त्यांच्या नावाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी रामदास स्वामीच्या पंचधातूच्या मूर्ती वगैरे आहेत. मागील काळामध्ये त्या मूर्तीची आणि त्या ठिकाणी श्रीराम, लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमान अशा याही मूर्ती आहेत. या सर्वच्या सर्व मूर्त्याची त्या ठिकाणाहून चोरी झाली होती आणि तो तपास करत असताना लातूर भागामध्ये त्या मूर्त्या सापडल्या होत्या वगैरे अशी माहिती मध्ये चर्चेत होती. आता रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु किंवा राजकीय गुरु असल्याचा कुठलाही पुरावा अस्तित्वात नाही. हे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या लक्षातच आले असेल किंवा असा कुठलाही पुरावा त्या ठिकाणी आढळलेला नाही. आता आज आपण संत तुकाराम महाराज यांचा विषय बघणार आहोत. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे संबंध काय होते. तर ज्या 1608 रामदास स्वामी जन्माला आले त्याच काळामध्ये संत तुकाराम महाराजसुद्धा देहू या गावामध्ये जन्माला आले. तुकाराम महाराज हे व्यवसायाने किराणा दुकान वगैरे चालवायचे. त्यांच्याकडे सावकारकी होती. वाणी हा त्यांचा म्हणजे त्या काळानुसार उल्लेख नाही, पण आजच्या काळामध्ये वाणी ही जात त्यांची सांगितलेली आहे आणि ते वैश्य म्हणायला हरकत नाहीत. तर आजच्या हिशोबाने ते जातीच्या उल्लेखानुसार वाणी या समाजामध्ये मोडतात. तर ते वैश्य समाजाचे होते, थोडक्यात सांगायला हरकत नाही. मग संत तुकाराम हे 1608 जन्माला आले. त्यांच्या वडिलाकडे सावकारकी होती. वडील उपरोजित असा त्यांचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे किराणा दुकान वगैरे चालवायचे ते आणि स्वतःही सावकारकी करायचे. परंतु त्या काळामध्ये समजा 12-13 वर्षानंतर त्यांचं लग्न वगैरे झालं. म्हणजे 1620 या काळामध्ये त्यांचं लग्न झालं आणि तशा परिस्थितीमध्ये दुष्काळ पडला. त्या ठिकाणी देहू गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये त्यांचे वडील, आई आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी देवी म्हणून त्याही वारल्या आणि हे पूर्ण परिवार नष्ट झाल्यामुळे तुकाराम महाराज खचून गेले. आणि खचून गेल्यामुळे काय झालं की ते सावकार असतानासुद्धा त्यांच्या पत्नी उपासमारीनं मेल्या असा उल्लेख आढळतो इतिहासामध्ये. मी माझ्या परीनं सांगत नाही, इतिहासामध्ये उपासमारीने त्यांचा परिवार नष्ट झाला असा उल्लेख आहे. तर तुकाराम महाराज नंतर आध्यात्मिक क्षेत्राकडे वळले आणि हळूहळू ते प्रवचन, कीर्तनं वगैरे करायला सुरुवात त्यांनी केली. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये एक समाजाबद्दल आत्मीयता निर्माण झाली. जे कर्मकांड करणारे होते त्यांच्या विरोधात त्यांनी एक प्रखरपणे लिखाण करायला सुरुवात केली. ते त्या काळामध्ये लिहायला वाचायला शिकलेले होते आणि त्यांनी
परखड भाषेमध्ये कर्मकांड करणाऱ्या लोकांना निक्षून असे अनेक अभंग त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. जसे की तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी वगैरे 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 असे अनेक अभंग त्यांनी लिहून ठेवलेले. किंवा तीर्थाला जाऊन किंवा दगडाची पूजन करून देव भेटत नाही तर देव कसा भेटतो, मानवामध्ये प्राण्यामध्ये देव भेटू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी त्यांनी म्हणजे त्या काळामध्ये विद्रोही संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जायचा. काय म्हणून? विद्रोही संत. म्हणजे धर्मशास्त्र आणि कर्मकांड करणाऱ्या लोकांच्या विरोधात त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या युद्ध पुकारलं होतं. आणि हे सर्व करत असताना त्यांना समाजातील काही कर्मकांड करणारे जे पाखंडी लोक होते, जसे मम्माजी भट असन किंवा रामशास्त्री असतील, अशा लोकांचा त्यांना सामना करावा लागला. त्याच्यामध्ये मम्माजी भट हा त्यांना वेळोवेळी त्रास द्यायचा. बऱ्याचशा वेळेस त्यांना उसाने मारहाण करणे वगैरे असं अनेक प्रकार घडले. परंतु हे मी माझं मनाचं सांगत नाही. हे जे इतिहासकारांनी किंवा त्या ग्रंथामध्ये किंवा परंपरागत जो उल्लेख आहे तोच मी तुम्हाला सांगतो आहे. मी माझ्या मनाचं काही सांगत नाही. त्याच्यामध्ये मम्माजी भटांनी संत तुकारामांना उसाने मारल्याचा उल्लेख आहे. उसाने मारल्यानंतर काय होतं की संध्याकाळी कीर्तन असतं आणि कीर्तन सुरू झाल्यानंतर गावामध्ये जे मंदिर असतं मारुतीचं वगैरे किंवा जे काही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुकाराम महाराजाचं कीर्तन सुरू होतं. आणि त्या कीर्तनाच्या वेळेस त्यांना मम्माजी भट समोर दिसत नाही. मग हे त्या मम्माजी भटाच्या घरी जातात, त्यांना बोलवतात, तुम्ही आज कीर्तनात नसल्यामुळं मला कीर्तन करू वाटत नाही, तुम्ही चला, तुम्ही मारला हरकत नाही, मला काही अडचण नाही, पण तुम्ही माझ्या कीर्तनाला या, असं त्यांना म्हणजे सांगितलं. म्हणजे एवढे संत तुकाराम हे सहिष्णू मार्गाचे होते, इतके दयाळू होते. सकाळी समोरच्यानी मारलं आणि संध्याकाळी हे स्वतःहून विसरून जाऊन त्या माणसाला बोलवायला गेले किंवा कीर्तनाला चला. म्हणजे संत तुकाराम हे किती महान म्हणावं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अनेक घटना त्यांच्याशी घडल्या. नंतर त्याच काळामध्ये 1635-40च्या काळामध्ये काय होतं की तुकाराम महाराज प्रखडपणे आपली मतं मांडायचा प्रयत्न करतात समाजासमोर. आणि अशा वेळेस छत्रपती शिवरायाकडे हेच मम्माजी भट जाऊन तक्रार करतात. असं म्हणजे मी सांगत नाही, त्या इतिहासामध्ये जे सांगितलेलं आहे किंवा जे परंपरागत आलेलं आहे, तर त्या ठिकाणी त्यांचे सहकारी आणि मम्माजी भट हे जाऊन तुकाराम महाराजाची तक्रार करतात. कोणाकडं? छत्रपती शिवरायाकडे. परंतु छत्रपती म्हणतात की बाबा ते कीर्तन वगैरे करतायत, आध्यात्मिक आहेत आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी काही हस्तक्षेप करू शकत नाही किंवा यांच्या धावपळीच्या जीवनामुळे छत्रपती त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशा वेळेस काय होतं की हे आदिलशहाच्या आणि मुघलाच्या संपर्कात जातात. कोण? मम्माजी आणि त्यांचे सहकारी. आणि मुघलाच्या संपर्कात गेल्यामुळं काय होतं, आता या ठिकाणचा उल्लेख इंग्रजाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. मग कितपत आहे हे मला माहीत नाही, कारण मी काही माझ्या मनाचं सांगत नाही. की छत्रपती त्या काळामध्ये 1640च्या काळामध्ये 40 ते 45च्या काळामध्ये एकदा देहू गावामध्ये आले होते. आणि देहू गावामध्ये आले असताना त्या ठिकाणी छत्रपतींनी त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितलं की या गावामध्ये संत तुकाराम कोण आहेत त्याचा शोध घ्या.
आणि योगायोगाने तो जो सहकारी आहे तो संत तुकारामांनाच भेटतो आणि विचारतो की बुवा गावामध्ये संत तुकाराम नावाचा माणूस आहे. तर ही आपली ओळख मी संत तुकाराम आहे म्हणून सांगत नाही. हे म्हणतात की बाबा तो कुठला आला संत, त्याला काय कळतं, त्याला कुठला अभंग धड येत नाही, कीर्तन काही येत नाही, काहीतरी लोकांसमोर बडबड करतो, लोक टाळ्या वाजवतात, लोकाला पटतं, लोक टाळ्या वाजवतात आणि हा स्वतःला संत म्हणतो म्हणे. म्हणजे हे असं स्वतःबद्दल म्हणजे स्वतःची स्तुती करत नाही, स्वतःबद्दल विपरीत सांगतात, स्वतःची निंदा स्वतःच करतात. आणि कित्येक वेळेस त्यांनी अभंगामधून सांगितलेलं आहे की निंदकाचे घरं असावे शेजारी. हे स्वतःची निंदा स्वतःच करतात. म्हणजे त्या छत्रपतीच्या सहकार्याला लवकर लक्षातच येत नाही, परंतु छत्रपती लवकरच समजून जातात की हेच संत तुकाराम आहेत आणि मग त्यांची भेट घेतली जाते. आणि त्याच वेळेस मुघल सैन्य त्या भागामध्ये येतं आणि संत तुकारामाचं कीर्तन चालू असताना प्रत्यक्ष पांडुरंग छत्रपतीच्या रूपातून त्या मंदिर परिसरातून बाहेर पळाल्याचा उल्लेख इतिहासकारांनी केलेला आहे किंवा कीर्तनकारांनी केलेला आहे. आणि त्या ठिकाणाहून छत्रपती बाहेर पडल्याचा उल्लेख म्हणजेच पांडुरंग बाहेर पडल्याचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग ते मुघल सैन्य म्हणतं शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. आणि सगळे जे सैन्य पूर्ण सैन्य मुघलाचं त्या पांडुरंगाच्या मागं पळायला सुरुवात करते. आणि प्रत्यक्ष शिवाजी महाराज कीर्तन ऐकत असतात आणि ते कीर्तन ऐकून छत्रपती सद्गदित होऊन जातात आणि ते आपलं मनोगत व्यक्त करतात की महाराज मला तुमच्या सानिध्यात घ्या, मला तुमचा गुरुमंत्र द्या, अनुग्रह द्या, मी संन्यास घ्यायला तयार आहे, तुमच्याबरोबर या कीर्तनामध्ये सहभागी व्हायला तयार आहे, असा उल्लेख इतिहासकारांनी त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु संत तुकाराम काय सांगतात की बाबा तुम्ही देशाचं रक्षण करताय, राष्ट्राचं रक्षण करताय, आज मी तुम्हाला छत्रपती ही पदवी देतो. आणि त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी राजांना छत्रपती ही पदवी दिल्याचा उल्लेख इतिहासकार करतात, कीर्तनकार करतात. म्हणजे संत तुकारामांनी जी पदवी दिली ती आजतगत सर्वत्र चर्चेचा विषय. आणि अशीच एक पदवी समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणून दिलेली. आणि आज कोणी आपल्या गाडीच्या पाठीमागे त्या नंबर प्लेटवर जाणता राजा, सायकलवर जाणता राजा, त्या टपरावर काही जण फोर व्हीलरवर टाकतात जाणता राजा. म्हणजे जाणता राजा जो होऊन गेला तो होऊन गेला, हे स्वतःलाच जाणता राज्य समजतं आहे. म्हणजे कुठं अर्थाचा अनर्थ करता की कळत नाही मला. आणि मग अशा प्रकारे संत तुकारामांनी आता वास्तविक पाहता इतिहासामध्ये असा कुठलाही पुरावा नाही की छत्रपती आणि संत तुकाराम महाराजांची भेट झालीच म्हणून. हा 40चा उल्लेख जर सोडला तर बाकीच्या ठिकाणी त्यांचा उल्लेख नाही. बऱ्याचशा ठिकाणी इतिहासकार हा उल्लेख दाखवतात. त्याच्यानंतर छत्रपती रायगडावरून त्यांच्यासाठी नजराणा पाठवतात, भेट पाठवतात, तिचाही उल्लेख नाही. कुठे जर असेल हरकत नाही, तुम्ही मला सांगा. तुमच्या वाचनामुळे माझा जर फायदा होत असेल किंवा माझ्यामुळे तुमचा जर फायदा होत असेल तर काही अडचण नाही. तुमच्या ज्ञानामुळे माझ्या ज्ञानामध्ये जर भर पडत असेल तर मी खूप आनंदित होईल. माझ्याकडे तरी तो नजराण्याचा पुरावा नाही किंवा त्या 1640 किंवा 45च्या काळानंतरचा कुठलाही पुरावा माझ्याकडे नाही आहे. आणि जर तुमच्या सहकार्य मिळायला हरकत नाही. धन्यवाद. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील माहिती सांगतो की ही इतिहासाची विखुरलेली पाने
विश्वम ज्वेलर्सच्या अंतर्गत आम्ही आपल्यासमोर व्यक्त करत आहोत, सादर करत आहोत. आणि नंतर संत तुकाराम महाराज यांचे लग्न दुसरी पत्नी जिजाई किंवा आवली जिला म्हटलं जातं त्यांच्याशी झालं. आता ह्या जिजाबाईचे वडील खेड तालुक्यातले, आज खेड तालुका पुण्याजवळ आहे, त्या खेड तालुक्यातील जमीनदार आप्पाजी गुळवे, काय नाव आहे, आप्पाजी गुळवे, यांच्याकडे त्या काळामध्ये 3600 एकर जमीन होती. किती होती? 3600 एकर. 3600 एकर जमीन आप्पाजी गुळवे यांच्याकडे खेड तालुक्यामध्ये, आजचा खेड तालुका पुण्याजवळ, त्या ठिकाणी त्यांच्याकडे एवढी जमीन होती. मग असं काय पाहिलं संत तुकारामामध्ये त्यांनी की या जिजाई तुकाराम महाराजांना दिल्या. तर ज्यावेळेस दुष्काळामध्ये रुक्मिणी माता आणि तुकाराम महाराजांचे आईवडील वारले, त्यावेळेस त्यांच्या भावाच्या वाटण्या झाल्या आणि यांच्या वाट्याला किराणा दुकान, थोडीफार शेती वगैरे आली आणि त्या हिशोबाने यांनी आपला व्यवहार सुरू केला. व्यवहार सुरू करत असताना जो काही व्यवहार गावातल्या लोकांचा होता, पूर्वीच्या काळामध्ये भांडी, जसे पितळी भांडे पूर्वीच्या काळामध्ये फेमस होती, किंवा काश्य नावाचं धातू होतं, त्या काश्य नावाच्या धातूचे भांडी घरामध्ये वापरल्या जायची स्वयंपाकाला वगैरे. आणि अशा प्रकारची भांडी ठेवून सावकार कर्ज द्यायचा त्या भांड्याच्या बदले. तर असे वडील उपार्जित चालत आलेला व्यवसाय संत तुकारामांनी त्या ठिकाणी तो बंद केला आणि ज्याचे त्याच्या वस्तू ज्याचे त्याला भेट दिल्या. आणि याच काळामध्ये जिजाबाईशी संत तुकारामांचं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर ह्या जिजाबाई ज्यावेळेस घरी आल्या, तर या संसारामध्ये सुरू झाल्या होत्या. परंतु संत तुकाराम हे ईश्वर भक्तीच्या एवढे सानिध्यामध्ये गेले होते की यांना संसार म्हणजे अलिप्तच झाले होते संसारापासून. आणि एक निष्ठ विठ्ठल 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 हा नाम जप करायचे, अभंग लिहायचे. आणि असे अभंग लिहित असताना त्यांनी हजारो अभंग लिहिले, शतकोटी अभंग, 7 कोटी अभंग त्यांनी लिहिल्याचा उल्लेख हरिपाठामध्ये आहे. त्यांच्या गाथा या ग्रंथामध्ये आहे. त्यांनी एक ग्रंथच तयार केला आणि हा ग्रंथ तयार करत असताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली होती. आणि ते भंडारा डोंगरावरती जाऊन त्या ठिकाणी भजन करायचे ईश्वराचं, पांडुरंगाचं. आणि हे सर्व करत असताना त्यांना 4 आपत्ती झाली. एक नारायण, एक महादेव, एक भागीरथी आणि एक काशी, अशी 4 आपत्ती. आता त्याच्यामध्ये काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की नारायण आणि भागू हे पहिल्या पत्नीचे, आणि काहीचं म्हणणं आहे ही 4ही अपत्य जिजामातेची आहेत. आता मग नेमकी तो इतिहास मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे. 4ही अपत्य जिजामातेची असल्याचा उल्लेख आहे. आता प्रत्येक इतिहासकार हे आपापल्या परीनं लिहितो, त्यानुसार मी तुम्हाला ती माहिती सांगितली. आणि भविष्यामध्ये अनेक गोष्टी होतात, तशा प्रकारच्या यांच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी घडत गेल्या. आणि संत तुकाराम हे इंद्रायणीच्या काठी देहू गावाला त्यांचं वास्तव्य होतं. आणि इंद्रायणीच्या काठीच त्यांचं पूर्वीचं पुरातन घर आणि त्यांची वास्तू त्या ठिकाणी आजही आहे. समोरून आपण गेलो की डायरेक्ट पाठीमागच्या भागामध्ये इंद्रायणीला जाता येतं, अशी स्वरूपामध्ये ती वास्तू आहे. त्या ठिकाणी चिरेबंदी
बांधकाम आजही आहे आणि देहू या गावामध्ये भव्य असं त्यांचं मंदिर त्या ठिकाणी आहे. त्यांच्या वाड्यालाच आज त्यांच्या वंशजांनी मंदिर करून टाकलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे यांनी हजारो अभंग लिहिले, शतकोटी अभंग लिहिले. त्याच्यामध्ये गाथा असतील, हरिपाठ असेल, अनेक ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत. आज त्यांच्या गाथ्याचं एक परिपूर्ण असं मंदिरच त्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठावर शासनाने किंवा त्यांच्या परिवाराने तयार करून ठेवलेलं मंदिर आहे. त्या ठिकाणी पूर्ण गाथ्याचे असे संगमरवरी जे अभंग आहेत गाथ्यामधले त्या ठिकाणी कोरून ठेवलेले आहेत. आता हा झाला संत तुकारामांच्या जीवनावरचा इतिहास. पण काही इतिहासकार असं म्हणतात की शेवटच्या काळामध्ये 1650च्या काळामध्ये संत तुकाराम महाराज हे सदैव वैकुंठाला गेलेत. त्यांना प्रत्यक्ष विष्णू परमात्म्याने आपला गरुड पाठवून, विमान पाठवून त्यांना सदैव वैकुंठाला घेऊन गेल्याचा उल्लेख त्या ठिकाणी आहे. असे बऱ्याचशा इतिहासकारांनी केलेलं आहे. आणि काही इतिहासकारांचं म्हणणं असं आहे की संत तुकाराम ह्यांची हत्या करण्यात आली. कोणाच्या हाताने झाली तर मम्माजी भट यांचे सहकारी आणि मम्माजी भट यांच्या सांगण्यावरून तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली. ज्या ठिकाणी तुकाराम महाराज सहदेव वैकुंठाला गेले त्या ठिकाणी आज त्यांचं समाधी मंदिर आहे. आणि त्याच ठिकाणी नांदुरकी नावाचं एक वृक्ष त्या काळापासून आजही अस्तित्वामध्ये आहे. त्या झाडाचं महत्त्व सांगितलं जातं की संत तुकाराम महाराजांची बीज ज्या दिवशी असते, म्हणजे तुकाराम महाराजाची बीज ज्याला पुण्यतिथी म्हणतो आपण, त्याला संत तुकाराम महाराजांची बीज म्हटलं जातं. ती ज्या दिवशी असते त्या दिवशी त्या ठिकाणी 12:02 नांदुरकीचं झाड हालायला लागतं. म्हणजे एक आनंद उत्सव त्या ठिकाणी ते झाड साजरं करतं असा उल्लेख त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तो माघ महिन्यामध्ये द्वितीयेला, माझ्या मते बहुतेक, आता मी इथं थोडा कन्फ्यूज आहे, द्वितीयेला तो उत्सव येतो ज्याला तुकाराम महाराजाची बीज असं म्हटलं जातं. आणि तो मोठ्या उत्साहाने प्रत्येक ठिकाणी साजरा केला जातो. आता फाल्गुनमध्ये का माघमध्ये तेवढं नाही सांगता येणार मला, पण द्वितीयेला तो उत्सव साजरा केला जातो. आणि प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा केला जातो. ज्याला कोणी गावामध्ये भंडारा स्वरूपामध्ये लोकांना, गावातील लोकांना जेवायला करतात. त्याच्यामध्ये वरण, बाजरीच्या भाकरी किंवा पोळ्या, ज्वारीच्या भाकरी अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, कोणी शिरा वगैरे, कढी, भात वगैरे असं अन्नदान त्या दिवशी केलं जातं. आता हे प्रत्येक गावाची वेगवेगळी परंपरा आहे. आम्ही ज्या गावामध्ये होतो त्या ठिकाणी वरण, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी सगळं मिक्स केलं जायचं. असं म्हणजे प्रत्येक गावाची वेगवेगळी प्रथा असते. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचं इतिहासकारांनी आपापलं मत मांडलेलं आहे. आणि अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचे मी थोडक्यात परिचय करून दिला आहे. आणि याच काळामध्ये हो ना हो संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी हेही भेटले असतील कदाचित. तसा कुठे उल्लेख नाही ते भेटलेत म्हणून, किंवा तिघही एकत्र भेटले असतील असाही कुठे उल्लेख नाही. परंतु मला असं वाटतं की योगायोगाने कधीतरी हे तिघं महापुरुष एकत्र भेटले असतील असं मला वाटतं. आणि
थोडक्यामध्ये मी आपणा सर्वांना संत तुकाराम महाराजांचा परिचय करून दिला. हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटतो, काय वाटतो, आपण आपल्या मित्रमंडळीला शेअर करा, मला लाईक करा आणि होईल तिथपर्यंत आपल्याकडे जर काही माहिती असेल ती मला कळवा, जेणेकरून तुमच्या माहितीमुळे माझ्या ज्ञानामध्ये भर पडेल. आणि एवढे थोडक्यामध्ये मी माहिती सांगून या ठिकाणी हा व्हिडिओ समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन.